जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी तब्बल 55,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप 2 पोलीस अधिकाऱ्यांवर झाला आहे। या प्रकरणात पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव आणि पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराकडून अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 50,000 रुपयांचा हप्ता मागण्यात आला होता। त्यापैकी 10,000 रुपये आधीच घेण्यात आले तर उर्वरित रक्कम देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता। परंतु तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली। त्यानंतर 12 मार्च 2026 रोजी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली। या पडताळणीत आरोपींनी एकूण 55,000 रुपयांची मागणी केल्याचे समोर आले। मात्र तडजोडी अंती 30,000 रुपये स्वीकारण्यास आरोपी तयार झाले। यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि मंठा पोलीस ठाण्यातच 30,000 रुपये लाच स्वीकारताना आरोपी रवी जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाई दरम्यान आरोपीकडून 30,000 रुपयांची लाच रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या आरोपीचा मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करा। अशा प्रकारच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 7720891064 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, भ्रष्टाचाराविरोधातील ही मोठी कारवाई तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच महत्त्वाच्या आणि धक्कादायक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा। एक 4 दिवसापूर्वी 70,000 दिले, आज 50,000 दिले आणि मला जर निर्णय नाही भेटला तर मी आत्मदहनाचा इशारा देणार डायरेक्ट पोलीस स्टेशनला। आपलं नाव काय? आणि तुकारामसाठी हे फिर्यादद्वारे बघू शकता तुम्ही। हां, अनिल आहे का अनंत आहे? आनंद तुकारामसाठी, म्हणजे मला अनिल म्हणून ओळखता, अनंत नाव आहे माझं। अच्छा, मला जर आज नाही निर्णय भेटला मी तर आत्मदहन करणार डायरेक्ट। निर्णय काय, माझी फक्त हप्ता असताना 2 वेळेस गाडी कशी आली, एमटी आली घरात। पैसे कोणा घेतले? यांनी मनोज सरनी, मनोज कुमार PI साहेब मनोज राठोड सर आणि हे आपले जाधव रवी जाधव आणि परत एक हे तिघांची नाव फिर्याद दिली मी, आनंद ढवळे, तिघांनी। तर मला एक सांगा की तुमच्याकडून पैशाची मागणी कोण केली होती? रवी जाधवने केली, PI साहेबांनी केली। फोन आलते का आपल्याला? हां, PI चा फोन? इथं PI साहेब इथं बोलले, मला डायरेक्ट इथं CCTV इथं बोलले। समोर हां, समोरासमोर बोलले। फोनवर पण बोलले का? फोनवर नाही, इथं समोरासमोर बोललेत मला। CCTV कॅमेरा चालू होता? चालू आहे CCTV कॅमेरा। ओके, हां, तुम्ही बघू शकता CCTV मध्ये पण संभाषण रेकॉर्ड होऊ शकतं। हां, आणि ते मी जे व्हॉइस रेकॉर्ड ची मागणी आहे की ते पण चेक करण्यात यावं। या पद्धतीचे जे व्हॉइस रेकॉर्ड केले तुमची त्याच्यामध्ये पण माझ्याकडे proof तुमची आहे। मागणी आहे का ही रेकॉर्डिंग हे सगळं? ही रेकॉर्डिंग आणि व्हॉइस रेकॉर्ड पण आहे त्यांचं माझ्याकडे। आज दिवसभर मी जे रेकॉर्ड केले हे पण आहे माझ्याकडे। तर PI मनोज राठोड तुम्हाला म्हणले का? रवी जाधव सर बोलते, PI बोलत नाही डायरेक्ट, PI बोलत नाही। रवी जाधवला सांगते यांना भेटा, ते बोलले मला की पहिल्या वेळेस मला लाख रुपयाची मागणी 70,000 रुपये मॅनेज झाले, आज मला लाख रुपये मॅनेज 50,000 मॅनेज झाले आणि माझा हप्ता असताना आम्ही रिकामी गाडी घरासमोर आणली। हप्ता कोणाला होता तुमचा? रवी जाधवला। पण 30,000 ऐकला आम्ही 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला? प्रत्येक महिन्याला। अच्छा, आणि माझी दोन्ही वेळेस गाडी बघू एमटी आणलेली शकता घरासमोर। रेतीच्या अनलिखित गाड्या आहेत, कमीत कमी शेकडो गाड्या आहेत। शेकडो गाड्याचे हप्ते किती जमा होत असते? एकच प्रकरण समोर आलं तर शेकडो गाड्या आहेत, हप्ता किती जमा होत असेल? एका धंद्याचा एवढा हप्ता व्हायला तर अनेक दुसरे हप्ते किती होत असेल? जवळपास मंठा पोलीस 1 कोटीचा हप्ता आहे, 1 कोटीचा, 1 ते 1.5 कोटी जवळजवळ हप्ता आहे। तुम्ही बघू शकता आम जनता खूप परेशान। मी एक पत्रकार आहे, माझ्यावर पण अन्याय केलेला आहे, मला पण धमक्या दिलेल्या आहे। आमच्या बातम्या का लावतो?